ब्रेकनंतर बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरातल्या मुजावर कुटुंबाची 2 मुलं सध्या कतारमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची धाकधूक वाढलेली आहे। मुजावर कुटुंबीय रोज मुलांशी फोनद्वारे संपर्कात असून तिथली परिस्थिती ते जाणून घेत आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनीही त्यांच्या मुलांशी फोनवरून संपर्क साधत तिथली परिस्थिती समजावून घेतली आणि यावेळेला त्यांनी कालच्या तुलनेत परिस्थिती आज चांगली असल्याचं सांगितलं। कोल्हापुरातली सुद्धा अनेक मुलं त्या परिसरामध्ये नोकरी शिक्षणासाठी आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। कोल्हापुरातली एक फॅमिली समीर मुजावर त्यांचीसुद्धा त्या परिसरामध्ये आहे आणि त्यांचीसुद्धा आता धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळते। नेमकं त्यांच्याकडून या सगळ्या बाबीचं आहे तो आपण माहिती घेणार आहोत, उलगडा आहे तो करणार आहोत। खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुमची नेमकी धाकधूक सध्या काय आहे, काय वाटते एकदम मनात? अर्थातच आमची मुलं कतारमध्ये नोकरी करतात आणि त्यामुळं पालक म्हणून आमची धाकधूक ही असणारच आहे। कारण तिथं जे काही आता घडामोडी घडत आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या परिस्थितीची अंदाज घेता कधी काय होईल, कसा भडका उडेल सांगता येत नाही। त्यामुळं निश्चितच आम्ही घाबरलेल्या मनस्थितीत कालपर्यंत तरी होतो, पण आत्ता आमच्या मुलांच्याकडून ज्या काही घटनांचं येतो आहे, आमच्यापर्यंत काय वृत्त येतं आहे, त्यानुसार आम्ही आता निश्चिंत झालो आहे। कारण कतारचं जे काही गव्हर्नमेंट आहे, तिथले जे कतारचे किंग ऑफ कतार जे आहेत, शेख तमीम बिन अल्थानी, तर ते इतक्या बारकाईनं, संयमानं तिथली परिस्थिती हाताळतायत असं आमची मुलं सांगतायत। त्यामुळे ते तिथं निश्चिंत आहेत आणि त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहे। खरं तर काही व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामध्ये सायरनचे आवाज येत आहेत, मिसालचे मार आहे ते दिसून येत आहेत, अनेक बिल्डिंग आहे ते त्या टार्गेट केल्या जात आहेत। मग अशा परिस्थितीत एक वडील म्हणून आपली मुलं सेफ तिथं असतील, त्यांना सतत कॉन्टॅक्ट करणं किंवा धाकधूक ही होतेच। तिथल्या परिस्थिती आता सोशल मीडियावर आणि याच्यावर सुद्धा दररोज 2-2 मिनिटाला नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत। पण आम्ही जोपर्यंत आणि काही व्हिडिओ AIच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत, पण आमची मुलं तिथं वास्तव्याला असल्यामुळं तिथली मूळ परिस्थिती काय आहे ती आम्हाला कळते। त्यामुळं आम्ही त्या पद्धतीवर मुलांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आमची मुलं जोपर्यंत सांगत नाहीत की अमुक ठिकाणी असं घडलं आहे, तोपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टी आणि अफवांवर विश्वास ठेवत नाही। मुलं त्यांची सुखरूप सध्या आहेत, मात्र ही युद्धजन्य परिस्थिती थांबली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षासुद्धा ते व्यक्त करताना दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी।